त्याच्याने काय अभ्यास होणार नाही. तर एवढी पुस्तकं बघून विश्व फुल घाबरलेलं आहे. तर मग काय अभ्यास करू. सो हॅलो गाईज. हे असे ब्लॉग नाही टाकायचे बाळा. ते आमचं कुठं अवतार तू मला पटत नाही. नाही तर मला बिलकुल नको घेऊ. मला नाही आवडत. तू अवतार नसेल तेव्हा घेत जाईन तुला. असं करूच नको. हे ब्लॉग मला बिलकुल आवडत नाही. हॅलो गाईज. तर आता मी जस्ट उठलोय आणि हो का आज तू नाही ऐकत ना आज माझं? पापडची चुरी नाही ऐकत आणि ना? चपाती हा नाश्ता आहे. विश्वजित भाई पण नाश्ता करतोय. आज तो दूध चपाती खातोय. तर गाईज मम्मी मला म्हणते की हासली ब्लॉग करत नको जाऊ. का नको करत जाऊ मम्मी? काय मी पबजी खेळतोय, काय फ्री फायर खेळतोय, काय चुकीचं करतोय? ब्लॉगच करतोय ना. मला डिमोटिवेट करते मम्मी, डिस्ट्रॅक्ट करते मला. माशील मी ब्लॉगिंग सोडून देईन ब्लॉगिंग मी. तर मित्रांनो मी ब्लॉगिंग करतोय. हिला काय प्रॉब्लेम आहे एवढा? तू खाना पप्पा वाट बघतात ना खाली. तर आता माझं जे नाश्ता झालेलं आहे मित्रांनो. आता मी खाली चाललोय. खाली जाऊन तुम्हाला दाखवतोय काय चाललंय ना. का आता श्रावण महिना चालू आहे ना, तर आम्हाला भरपूर ऑर्डर येत. तर काही आता आपण खाली आलेलो आहे. म्हणजे असे खजूर लाडूचे काम करते, पप्पा शेंगदाणा लाडूचं करते आणि मम्मी तर डिंक लाडूचं काम करते. आणि आता जस्ट आल्या अर्धा तास मी आता काम केलेलं आहे. तुम्हाला दाखवतो मी काय काय काम केलंय. तर हे बघा ही सगळी पॅकिंग जी आहे ते आता मी विशू आम्ही दोघांनी मिळून केलेली. हा सगळा जो माल आहे तो घेऊन आता आपण सिटीत चाललोय. सुमन पुरुषला माल द्यायचा आहे, जो की एक होलसेल व्यापारी आहे. तर काही आता आपण चाललोय लाडू विकायला. प्लस आपल्याला शेंगदाणा पण आणायचं आहे आणि विश्वजितचे जे पुस्तकं आहेत ते पण आणायचे आहेत. तर आपल्याला आता इथं पूरबजी फूड्समध्ये लाडू द्यायचे आहेत. हा सगळा माल आता आपण त्यांना दिलेला आहे. आता पहिलं आपण विश्वजितची पुस्तकं घेऊ. काही आम्ही नाश्ता नाही केला त्याच्यामुळे खूप जास्त भूक लागली आहे. त्याच्यामुळे आता आपण नाश्त्याला थांबलोय मित्रांनो. जा 2 वडापाव घेऊन ये विश्व. विश्वजित भाईने वास्तविक वडापाव आणलेला आहे. वडापाव खरंच लय क्वालिटी आहे. तर आता आपण आप्पा बळवंत चौकात पोहोचलेलो आहे. पण जे पुस्तकं घ्यायला आलो अजून त्याला माहितीच नाही की कुठले सब्जेक्ट त्याला घ्यायचे. तर एवढी पुस्तकं बघून विश्व फुल घाबरलेलं आहे. विश्व तुला इंग्लिश तरी वाचता येतं का? हा इंग्लिश होय 100% सगळे कोरेच्या कोरेच राहणार आहे. त्याच्याने काय अभ्यास होणार नाही. सगळी 10वी 12वीला आपण बघितलं. तर मग काय अभ्यास करू. तर आता आपण विश्वजितची पुस्तकं घेतलेली आहे. तर आता आपण शेंगदाणा घेऊ. तर आता आपल्याला इथून शेंगदाणा घ्यायचा आहे. दाणा तर एक नंबर दिसतोय. आपण शेंगदाणा घेतलेलं आहे आणि आता आपण डायरेक्ट चाललोय घरी. फायनली आपण आता घरी आलेलो आहे. तर आपण शेंगदाणा आणलाय, ह्या 4 पिशव्या आणल्यात, विश्वची पुस्तकं आणलेत आणि हे बिस्किट पुडा पण आणलाय. तर काहीच आजचं जेवण आहे फुलोर वाटाण्याची भाजी, कढी आणि चपाती. आता मला खूप जास्त झोप येते. विश्व बघा अजून जेवतोय. आता मी तुम्हाला डायरेक्ट झोप झाल्यानंतर भेटतो. तर गाईज आता जस्ट उठलोय मी. ह्यो तर अजून झोपलेलं आहे. सो आज खूप जास्त काम झालंय. तो पण खूप जास्त थकलाय. मी पण खूप जास्त थकलो होतो. आणि मेन म्हणजे आज सिटीमध्ये गर्दी होती भरपूर. हा विश्व उठ पटकन. कोण नाही घरी. पप्पा उत्तमनगरला गेले. चल मी जाऊ का खाली? हा तर मी खाली आलोय. आता मम्मी इथं खोबरं चिरतीये, मावशी इथं शेंगदाणा पाकडतीये. तर गाईज आत्ता 9 वाजलेत. खूप दिवसानंतर मी एक लॉंग ब्लॉग शूट केला. तर मम्मी मावशीला ते काय आवडले नाही. ते म्हणले की आम्हाला ब्लॉग मध्ये नका घेत. थोडं मन नाराज झालं. मी असं ठरवलंय तर आता विश्व तर माझ्या संग येतो ब्लॉग मध्ये. पप्पा म्हणले मी तुझ्या संग येणार ब्लॉग मध्ये. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. बाय बाय.